मी कधीच एक्सपेक्ट नव्हतं केलं की अरेंज मॅरेज मध्ये असं बॉन्डिंग होईल. पण हर्ष सोबत जे बॉन्डिंग आहे माझं ते खूप छान आहे. मला एक किस्सा आठवतो. आम्ही फर्स्ट मीटला जेव्हा भेटलेलो तेव्हा आमच्या दोघांचे विचार खूप वेगळे वेगळे आहेत. तो खूप प्रॅक्टिकल आहे, मी खूप इमोशनल आहे. आणि मी त्याला विचारलेलं की तुला तुला लग्न का करायचंय. तर त्यानं मला उत्तर दिलेलं की लाईफ खूप मोठी आहे आणि ती लाईफ कोणातरी स्पेशल व्यक्तीसोबत मला स्पेंड करायची आहे म्हणून मला लग्न करायचंय. आणि मी उत्तर दिलेलं की लाईफ खूप छोटी आहे आणि ती लाईफ मला कोणासोबत तरी स्पेशल व्यक्तीसोबत स्पेंड करायची आहे म्हणून मला लग्न करायचंय. मी त्याला करेक्ट नाही केलं आणि आम्ही असंच डिस्कशन केलं. मी माझी वर्स्ट साईड त्याच्यासमोर आधी ठेवली. नंतर 8 वाजले, मला जायचं होतं घरी. तो मला बोलला की थांब ना थोडा वेळ अजून. तर मी बोलली की टाइम खूप कमी आहे म्हणून तर मी म्हणते आयुष्य खूप छोटं आहे आणि माझ्यासोबत घालवशील तर ते अजून छोटं होणार आहे म्हणून मला ते एका स्पेशल व्यक्तीसोबत स्पेंड करायचंय. ओव्हरऑल लग्न ठरून आता 5 महिने झाले तर ओव्हरऑल आमचं बॉन्डिंग तसं खूप छान झालंय आणि चाललंय आता. आजचा दिवस गेले 5 महिने खूप ह्या दिवसासाठी खूप वेट करत होतो आम्ही. तर आहे आता स्पेशल. ह्याच्या पुढेही सगळे दिवस स्पेंड करायचेत. ऍक्टिंग आणि मी ऍक्टिंग थोडी चिडकी आहे, पण घेतो तो सांभाळून मला.